महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या आणि सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात शौर्याची गाथा सांगणाऱ्या ऐतिहासिक उंबरखिंडीत महाराष्ट्र दिन आणि महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संदेश दिला। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबरखिंड रणांगण म्हणून ओळखले जाते। 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर यांनी अवघ्या 2 ते 3 हजार मावळ्यांच्या मदतीने मुघल सरदार कारतलब खान आणि रायबागन यांच्या 30,000 फौजेचा गनिमी काव्याने पराभव केला होता। याच ऐतिहासिक भूमीत कळसुबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली। यावेळी महाराष्ट्र दिन, भगवान गौतम बुद्ध यांची 2588वी जयंती आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी करण्यात आली। तसेच जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार चळवळीचा गौरव करण्यात आला। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले। भारत माता की जय, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय महाराष्ट्रच्या जयघोषाने संपूर्ण उंबरखिंड परिसर दणाणून गेला। प्रौढ प्रताप पुरंदराधीश्वर, क्षत्रिय कुलवंश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, आत्माराम मते, डॉक्टर महेंद्र आडोळे, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रवीण भटाटे, चेतन जोशी, पुष्कर पवार, लक्ष्मण जोशी यांच्यासह अनेक गिर्यारोहक उत्साहाने सहभागी झाले होते। पूर्वजांच्या शौर्याची आठवण करून देत युवकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। आम्ही कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उंबरखिंड ही इतिहासामध्ये अशी गाजलेली खिंड आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही उंबरखिंड, या उंबरखिंडीचा इतिहास असा आहे का 2 फेब्रुवारी 1661 रोजी कारतलब खान, मोगलांचा सरदार कारतलब खान तसेच रायबागन ह्या 30,000 फौजेनिशी स्वराज्यावर चाल करून आले होते। कोकणात उतरत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर या दोघांनी ही 15 किलोमीटरची असलेली उंबरखिंड, ह्या खिंडीमध्ये या 30,000 फौजेची गनिमी काव्याने त्यांची कोंडी केली आणि अवघ्या काही तासामध्ये या 30,000 फौजेचा धुव्वा उडावला आणि कारतलब खान आणि त्याच्या 30,000 फौजेला येथे शरणागती पत्करावा लागली। अशा ह्या ऐतिहासिक स्थळी आम्ही कळसुबाई मित्रमंडळाचे सर्व गिर्यारोहक आज महाराष्ट्र दिनानिमित्त ह्या खिंडीमध्ये आलेलो आहोत। ह्या निमित्त आज गौतम बुद्ध आणि अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली आणि विनम्र अभिवादन कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने करतो। तसंच महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भगीरथ आतकरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।